शेर आणि पायली हे जुन्या टाईपच्या लोकांची वजन माप आहेत. बरोबर बरोबर. शेर आणि पायली. आता हे कुठलं कडधान्य? हे याला सफेद वाल म्हणतात. सफेद वाल, पावटे. आपण पावटे म्हणतो ते. आणि वाटत असेल लोकांना की एवढं प्रोडक्शन तुम्ही स्वतःच घरी कसं करता, तर माझ्या बाबांनी बागेमध्ये आमच्या 550 कोकमची झाडं लावलेली आहेत. अरे वा. तुम्हाला वाटल्यास मी दाखवू शकतो ती माझ्या व्हिडिओमध्ये, तुम्ही नंतर कधीतरी मी तुम्हाला दाखवीनच. आणि नुसती तिरफळ तू देतोस. काय रेट आहे आजचा? आताचा 800 रुपये किलो आहे. 800 रुपये पण किलो. तुम्हाला 100 ग्रॅम पण मिळू शकतं. 80 रुपये 100 ग्रॅम. आणि 100 ते 200 ग्रॅम पण आपल्याला खूप होतात, कारण ही काय भरपूर टाकावी नाही लागत. नक्कीच नक्कीच. बरोबर बरोबर. काही प्रोडक्ट आपल्या त्या जो नंबर आहे स्क्रीनवर त्याच्यावर तुम्ही कॅटलॉग बघू शकता. त्यामध्ये बरेचसे प्रोडक्ट काही सिझनेबल पण आहेत, म्हणजे आंबे म्हणा किंवा ओले काजू म्हणा. अच्छा, ते सीझनला तू अवेलेबल करू शकतो. मी ते पण त्याच्यामध्येच काउंट केले. म्हणजे लोक तुझा नंबर वर्षाचे 12 महिने सेव्ह करून ठेवू शकतात. नमस्कार मित्रांनो, मी लकी कांबळी स्वागत करतो तुमचं मालवणी लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खास आहे, कारण का माझ्या मित्राचा व्यवसाय म्हणजे अक्षय नेरुरकरने गावठी हा एक ब्रँड अंडर नवीन व्यवसाय चालू केलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ महत्त्वाचा का आहे, तर आपण आपल्या मटीमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या मातीमध्ये राहून कशा प्रकारे व्यवसाय करून आपण एक रोजगार निर्मिती करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आजच्या या व्हिडिओमधनं तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. अक्षयचे हे जे प्रोडक्ट आहेत, ज्याचं ब्रँड नेम आहे गावठी, हे जे प्रोडक्ट आहेत हे वर्षाचे 12 महिने जसा स्टॉक अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. दिलेल्या नंबरवर, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपवर कार्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ॲड करू शकता आणि घर बसल्या याची ऑर्डर तुम्ही एका फोन कॉलवर देऊ शकता. सो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार अक्षय, पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तू लोकांना कळलाच आहेस. या अगोदर तू बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसतोस, पण आज एक तू व्यावसायिक आहेस आणि आपण मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक व्यावसायिकांना प्रमोट करण्याचं काम करतो. तर आज ॲज अ व्यावसायिक म्हणून तू माझ्या चॅनलवर आलेला आहेस. तर सर्वप्रथम तुझ्या ओळखीने, म्हणजे आधी तू काय करत होतास आणि या व्यवसायाला कशी सुरुवात झाली, या गोष्टीने आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. येस. तर सर्वप्रथम मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलचे सर्व लकी दादा, तुमचं आमच्या या विरण बाजारपेठेमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आणि स्पेशली आमच्या घरामध्ये तू आलायस, त्याच्यामुळे तसं पण बघायला गेलं तर तू आमचा फॅमिली मेंबरच आहेस. अगदी अगदी अगदी. कारण कुठेही जाताना तू इथे येतोसच आपल्या स्टुडिओमध्ये, त्यामुळे तू आमचा फॅमिली मेंबरच आहेस. बरोबर. दुसरी गोष्ट, हे तुम्ही बघता इथे ते सगळे कोकणचा खजिना ज्याला आपण म्हणतो, म्हणजे हे सगळे कोकणी प्रोडक्ट आहेत. बरोबर. तर हे आता इथे का ठेवलेले आहेत ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. तर माझी पहिली जी जर्नी आहे, थोडक्यात माझी, पहिला माझा फोटो स्टुडिओ होता. अजूनही आहे फोटो स्टुडिओच आहे अजूनही. बरोबर. पण प्रिंटिंग प्रेस पण होती माझी. आता ती प्रिंटिंग प्रेस नाही आहे, म्हणजे काही कारणास्तव मी ती बंद केली आहे. कारण प्रत्येकाच्या ते म्हणजे काय म्हणतो, चढ उतार असतात, त्याच्यानुसार ती मला बंद करावी लागली. पण तरी पण मी हार न मानता हे सगळं पुन्हा एकदा चालू केलंय, नवीन व्यवसाय चालू केलाय. आणि ह्यामध्ये उतरण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे आपला सुद्धा युट्यूबचा चॅनल आहे मालवणी विरण बाजार. अगदी. आणि तुमच्यासारखे मित्र मिळाले, म्हणजे बंटी असो, मंदार असो, अमोल असो, तर त्यांच्या सोबत राहून म्हणजे एक रील्स बघितलेली ना आपण, की भोवरा असतो ते एक फिरणारा भोवरा आणि बाकीचे न फिरणारे, असं काहीतरी असतं ते. म्हणजे ज्या संगतीत आपण जातो ना, तर तिथे पण त्यांचं एक आपण थोडक्यात म्हणजे त्यांच्यासारखेच आपण होतो. नक्कीच नक्कीच. तर तसंच मला मग युट्यूबचा जेव्हा माझा चॅनल चालू केला मी, तर त्याच्यामध्ये पण मी वेगवेगळे व्हिडिओ टाकायचो. पण लोकांना जास्त ते ना
आठवडी बाजाराचे व्हिडिओ, कोकणातले आठवडी बाजार, बरं, त्याचे व्हिडिओ आवडायला लागले. त्याच्यामुळे मग मी ते सगळे सिंधुदुर्गातले कव्हर केले हळूहळू. म्हणजे तो एक बाजाराचा सिरीज तू बनवली, सिरीज मी बनवली माझ्या चॅनलला. तो विषय तू घेऊन आलास लोकांना. येस. आणि त्याच्या थ्रू ना मला हे ऑर्डर्स यायला लागले. अच्छा. लोकांना आवडायला लागलं. कमेंट मध्ये किंवा मला मेसेज करून सांगायला लागले की आम्हाला ही वस्तू पाहिजे, आम्हाला ती वस्तू पाहिजे. म्हणजे ज्या बाजारपेठेत तुला ती वस्तू दिसत होती ते लोक कमेंटद्वारे सांगत होते तुला, आम्हाला ती पाहिजे म्हणून. आणि बऱ्याच लोकांचं असं होतं की त्यांना गावी येता येत नाही. अच्छा. म्हणजे काही आजार पण असतं त्यांचा म्हणा किंवा प्रॉब्लेम असतात, नोकरी व्यवसाय असतात. रिझन म्हणजे ज्या लोकांना यायला नाही जमत त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट तू अवेलेबल केले मी. आणि नंतर मग हळूहळू मी काय केलं ते मी बऱ्याच वेळा काय होतं की आता हे कोकणचा खजिना हे जे दिसतंय ना आपल्याला, तर हे पॅकिंग मी केलंय. अच्छा. आलं ना लक्षात? हे पॅकिंग मी केलंय, हे सगळं पॅकिंग मी केलंय. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये स्पेशली कोण हे असल्या पिशव्या वगैरे घेऊन जात नाही. नक्कीच. जे शेती करतात ते फक्त बाजारात घेऊन जातात आणि विकतात ते. मग मी तसं देऊ शकत नाही ना पुढे. नक्कीच. कारण ट्रॅव्हलिंग मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यासाठी मी हे असं पॅकेजिंग केलं त्याचं. बरोबर. आणि म्हणजे असं थोडक्यात सांगायचं झालं तर अक्षय, हा शेतकऱ्याचा जो माल आहे तो शेतकऱ्याकडनं तू खरेदी करतो आणि त्याचं व्यवस्थित पॅकेजिंग करून हा ऑल ओव्हर इंडिया तू हा बाय पोस्ट पाठवतोय. महत्वाचं त्याच्यामध्ये म्हणजे लोकांना वाटत असेल की मी त्यांच्याकडून होलसेल रेटने घेतो, पण असं नाहीये. मी कधीच बार्गेनिंग करत नाही शेतकऱ्यांसोबत. ते ज्या किमतीमध्ये देतात, बाजारामध्ये विकतात, मी त्याच किमतीमध्ये हा घेतो आणि फक्त पॅकेजिंग चार्जेस त्याला एक्स्ट्रा थोडेसे लावतो. तुझी मेहनतीचं प्रॉफिट लावतो. येस. आता तिथे बाजूला पण आहे बॉक्स एक, तर त्या बॉक्स प्रमाणे मी ते तसे व्यवस्थित भरतो, कारण तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे व्यवस्थित. बरोबर. त्याच्यासाठी मी ते पॅकिंग तसं करतो आणि लोकांपर्यंत पोहोचवतो. नक्कीच. तर हळूहळू हे सगळं आता जवळजवळ मी सुरुवात जेव्हा केलेली तेव्हा तिथे एक वजन काटा माझ्याकडे आणि ती पॅकिंगची मशीन, एवढंच मी फक्त खरेदी केलेलं. आणि जसे मी लोकांचे ऑर्डर येत होते ना, तसं मी ते बाजारातून खरेदी करत होतो, पॅकिंग करत होतो आणि त्यांना पाठवत होतो. नक्कीच. पण आता हळूहळू असं झालंय की माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्याचा स्टॉक माझ्याकडे रेडी असतो. आता टोटल आपले किती प्रोडक्ट आहेत? आता माझ्या त्या गावठी हे त्याचं नाव आहे. मी गावठी हेच नाव ठेवलंय त्या माझ्या बिझनेसचं. बरोबर. आणि त्याच्यावर आता जवळजवळ 60 पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत. अच्छा. आता ह्याचं काय आपली वेबसाईट आहे का? वेबसाईट अशी नाहीये, म्हणजे भविष्यात होईल पुढे. पण आता सध्या काय आहे की बिझनेस व्हॉट्सअप आहे आणि त्याच्यावर आपलं कॅटलॉग आहे. अच्छा. तर कॅटलॉग तू लोकांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे इझी होतं त्याच्यामध्ये शॉपिंग करणं. नक्कीच. सेम फ्लिपकार्ट सारखं प्लस करत गेलं आणि प्लेस ऑर्डर टाकली की मला समजते की त्यांना काय काय पाहिजे. अगदी. तर ते नक्कीच तुझ्याशी त्या व्हॉट्सअप मार्फत खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतो. आता तुझे हे जे काही प्रोडक्ट आहेत ती लोकांना बघण्याची उत्सुकता आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या किमती देखील सांगणार आहोत. आणि प्लस जो काही पोस्टल चार्ज आहे, पोस्टल चार्ज ऍड करून तू लोकांपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचवणार. या अगोदर बरेच लोकांचे म्हणणं असतं की एखादा युट्यूबर किमती का नाही सांगत, तर त्याचं तू रिझन सांगू शकतोस? आता काय होतं की तुझेच व्हिडिओ आहेत ना, जे फिशिंगचे वगैरे व्हिडिओ आहेत ते अजूनही लोक बघतायत, जे 4-4 वर्षापूर्वी टाकलेले आहेत. अगदी. पण त्यावेळीचा जमाना वेगळा होता, आताचा जमाना वेगळा आहे. आता याची किंमत 150 रुपये आहे. म्हणजे मार्केटमध्येच याची किंमत 120 ते 130 रुपये आहे. बरोबर. पण याच्या बाहेर काय माहितीये, हे पॅकेजिंग, त्याच्यानंतर बॉक्स पॅकिंग करतो ते मी. परत इथून ना जवळजवळ 22 ते 23 किलोमीटर कणकवली आहे, तिथे पार्सल टाकायला जातो. तो जो पेट्रोलचा खर्च, हे सगळं करून मी फक्त 20-30 रुपये प्लस करतो त्याच्यामध्ये. बरोबर. आणि हे मी त्याच्यामध्ये लावलेलं आहे. म्हणजे आताचा हा रेट याचा 150 रुपये आहे ना, हा 150 रुपयेच राहील असं नाहीये. तुम्ही 6 वर्षानंतर कदाचित बदलेल. व्हिडिओ तुम्ही 2 वर्षांनी बघाल किंवा 3 वर्षांनी बघाल, मग त्यावेळी तुम्हाला हा रेट, म्हणजे तुम्ही तेव्हा जर बघितलात तर तुम्हाला हा रेट अधिक झालेला असेल किंवा कमी पण झालेला असेल. बरोबर. म्हणून कुठलाही प्रोडक्ट दाखवताना आपण व्हिडिओ मध्ये रेट देत नाही, आपण सिंपल एक नंबर देतो. त्या नंबरवर फक्त तुम्हाला कॉल करायचा असतो. तरी पण तुम्हाला बाकीचे जे आहेत बरेचसे ते मी तुम्हाला रेट सांगू शकतो. नक्कीच. तर खाली आलेले डेट आहे, त्या डेटच्या दिवशी आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि आजचे जे रेट आहेत ते आता आपण लोकांना सांगणार आहोत आणि जे काही प्रोडक्ट आहेत ते आपण दाखवणार आहोत. तर अक्षय, प्रोडक्ट कडे वळताना आपण सुरुवात कशापासून करूया? कोकणचा खजिना. ओके. म्हणजे बाजारपेठेत बरेचसे शेतकरी काय करतात की आपल्या परसबागेमध्ये किंवा कोपऱ्यांमध्ये जे कडधान्य पिकवतात ते कडधान्य विकायला घेऊन येतात. तर आपल्याकडे काही ठराविक कडधान्य आहेत, कारण बरेच कडधान्य आहेत ना ते जास्त काळ टिकत नाहीत, पण हे जे टिकणारे चांगले आहेत.
तर हे आता वालीचे दाणे म्हणतात त्याला, वालीचे दाणे. वालीचे दाणे. अच्छा, हे बघा. हो, हे मागे दिसतंय. ओके, वालीचे दाणे. हे काय रेटला आहेत आपल्याकडे? 150 रुपये. सगळं कडधान्य आहे ना ते 150 रुपये. 150 रुपये किलो? किलो नाहीये ते, ऍक्च्युली शेर आहेत, पण हे 800 ग्रॅमच्या आसपास होतं. अच्छा, 150 रुपये शेर. हा, ओके. शेर. मी कारण ते शेतकऱ्यांकडून घेतो ना, ते शेतकरी पण तिथे काटा घेऊन बसत नाही. अच्छा, ते शेर घेऊनच बसतात. ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला दिसेल की ते शेर घेऊन बसलेले असतात. शेर आणि पायली हे जुन्या टाईपच्या लोकांची वजन माप आहे. बरोबर बरोबर. शेर आणि पायली. आता हे कुठलं कडधान्य आहे? हे याला सफेद वाल म्हणतात. सफेद वाल, पावटे. आपण पावटे म्हणतो ते. ओके. हे कडवे वाल म्हणतात याला. अच्छा, हे सगळ्यात फेमस आहेत माझ्याकडे, म्हणजे लोक अजूनही घेतात. पण हे ना प्रत्येक वेळी शॉर्टेज असतात कारण लगेच जातात हे. बरं, आता हेच तर प्रोडक्ट आपण दाखवतोय, हे तू काय रेटने विकतोयस? आता ह्या सगळ्यात जास्त महाग हेच आहेत. हे 250 रुपये शेर आहे. 250 रुपये शेर आहे. म्हणजे साधारण 800 ग्राम पकडून चालू आपण. हो, 800 ग्राम. ओके. आणि त्याच्यानंतर मूग सुद्धा आहेत आपल्याकडे. अच्छा, हे पण शेतकऱ्यांनीच पिकवलेले शेतकऱ्यांकडूनच. आणि हे आपल्या जवळचे शेतकरी आहेत सगळे. हो हो. आता चवळीमध्ये ना सफेद चवळी आणि लाल चवळी दोन प्रकारचे चवळी आहेत आपल्याकडे, पण ते दोन्ही आता नाही आहेत कारण संपले आहेत ते. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे तू व्हिडिओ करायला नकार देत होतास कारण का स्टॉकचा प्रॉब्लेम असतो. तर मी प्रेक्षकांना हे देखील सांगतो की तुमची जी काय ऑर्डर आहे ते तुम्ही प्लेस करा किंवा दिलेल्या नंबरवर याच्याशी संपर्क करा आणि मग जेव्हा तो स्टॉक अवेलेबल होईल त्यावेळेला. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय माहिती आहे, लोकांना वाटत असेल की मी बिझनेस करतो, पण मी शेतकऱ्यांकडूनच घेतो आणि क्वालिटी प्रोडक्टच घेतो. जर क्वालिटी प्रोडक्ट नसतील तर मी ते हाईड करून ठेवतो माझ्या कॅटलॉगमध्ये, पण मी ते दुसरं काहीतरी बाबा जाऊ दे त्याची ऑर्डर आहे ना मग ते देऊन टाकूया, मी असं कधीच करत नाही. आता माझ्याकडे तेल पण नाही आहे. बरं. ठराविक तेल आहे ते तुम्ही इथे बघू शकता. खोबरेल तेल जे आहे आपण दाखवूच पुढे. हा, ते दाखवू आपण पुढे. पण ते तेल सध्या शॉर्टेज आहे त्याच्यामुळे ते पण आपल्याकडे नाही. पण जेव्हा अवेलेबल होईल तर ऑर्डर प्रमाणे तू पाठवू शकतो. 100% मिळणार. म्हणजे अवेलेबल जरी नसेल ना तरी एक 8 दिवसात आपल्याकडे अवेलेबल आपण करतो ते चांगल्या क्वालिटीचं. आता पुढच्या प्रोडक्ट कडे वळूया आपण. आता ही इथे तांदूळ पण आहेत बघा. ओके. 3 प्रकारचे तांदूळ आहेत. ह्याला आता करड म्हणतात. करड आपल्या भाषेत. लाल तांदूळ म्हणतात. लाल तांदूळ. ओके. लाल तांदूळ. हे कसे पडतात आपल्याला? हे आपल्याला 120 रुपये. 120 रुपये. 120 रुपये. ओके. आता ऍक्च्युली रेट कमी झाला याचा, जास्त होता रेट पण आता कमी झाला याचा रेट. हे उकडे तांदूळ म्हणतात ते हेच आहे? उकडे तांदूळ हे आहेत हे बघ. अच्छा, हे उकडे तांदूळ. हे उकडे तांदूळ आहेत. हे पेज करतात ना ज्याची, पेजेसाठी आपण वापरतो स्पेशली पेज. त्याचा काय रेट आहे? 150 रुपये. 150 रुपये. किलोचा आहे रेट. किलोचा रेट आहे. 1 किलो भरलेस तू. हो, 150. आणि त्याच्यानंतर हे जे मधले ते हे कणी. अच्छा. लहान मुलांना शक्यतो ही कणी ना उघड्या तांदळाची पेज करून देतात ना, आपल्याकडे हे हे देतात, कणी देतात. ओके. तर ह्याचा काय रेट आहे? 130 रुपये. 130 रुपये किलो. पुन्हा एकदा मला सांगशील हे लाल तांदूळ कसे किलो आहेत? हे 150. 150. हे 140. 140. आणि हे 130. 130 रुपये. 130, 40, 50. ओके. हे झाले तांदूळ झाले. आता आपल्याकडे पोहे देखील आहेत. हो, पोहे, गावठी पोहे. ज्याला भरपूर डिमांड असते भरपूर. आणि आपल्याकडची लोक ही चहात टाकून खातात ना? होय होय, स्पेशली. वा, हे प्युअर गावठी पोहे. येस. काय रेट असतो याचा? आता याचा रेट कमी झालाय. हा पण 150 रुपये किलो आहे आणि हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. हे 75 रुपयाचं आहे फक्त. 75 रुपयाचं आहे. 75 रुपयाचं पॅकेट आहे. गावठी पोहे आपल्याकडेच बनवलेले आहेत. लाल पोहे म्हणतात त्याला. हो. ओके. त्याच्यानंतर आपण कुठे वळूया? त्याच्यानंतर आपल्याकडे तुम्हाला मी दाखवतो, आपल्याकडे पीठ आहेत वेगवेगळ्या प्रकारची. हे कुठलं आहे? मोदक पीठ. काय रेट आहे मोदक पीठचा? ह्याचा रेट 150 रुपये किलो आहे. 150 रुपये किलो. ओके. वडे पीठ पण 150 रुपये किलोचं आहे. वडे पीठ आहे 150 रुपये किलो. आंबोळी पीठ सुद्धा आहे. आंबोळी पीठ काय रेट आहे? तोच आहे रेट पिठाचा. अच्छा, 150 रुपये किलो. आंबोळी पीठ. घावणे पीठ सुद्धा आहे, पण ते पण तुम्हाला मी मगाशी सांगितलं आउट ऑफ स्टॉक आहे सध्या. आउट ऑफ स्टॉक आहे. पण आल्यानंतर तू नक्की अवेलेबल करशील. हा, ते काय ऍक्च्युली आम्ही ही जी पीठ आहेत ना ती शक्यतो आम्ही घरातच बनवतो. बरोबर. सगळी पीठ आहेत ती. फक्त डांगर पीठ आहेत ना ते आपल्याला एक काका देतात करून. ओके. आउटसोर्स आहेत. हो. ओके. हे डांगर पीठ ते चांगलं आहे. 1 नंबर. ह्याला पण मागणी आहे आपल्याकडे. अच्छा, हे काय पडतं आपल्याला? डांगर पीठ 125 रुपयाचं पॅकेज. 120 आहे. ओके. 120 रुपये 250. आणि पिठी पण अवेलेबल आहे आपल्याकडे? पिठी पण आहे अवेलेबल आहे, पण ती पॅकिंग केली नाहीये. अच्छा. तर पिठी कशी पडते? पिठी आपल्याकडे 360 रुपये किलो. 360 रुपये किलोचा रेट आहे. अच्छा. आता आपण दुसऱ्या प्रोडक्ट कडे वळूया. ते म्हणजे सध्या आता डिमांडिंग मध्ये होतं ते कोकम.
कारण गेल्या वर्षी लवकर पाऊस चालू झाल्यामुळे कोकमाचा शॉर्टेज झाला येस येस येस. आणि यंदा कोकमाला खूपच डिमांड झाली. तर कोकम आपल्याकडे काय रेटला आहे? दाखवतो हा. कोकम आता हे आहे ना, हे पाव किलोचं पॅकेजिंग आहे. ओके, पाव किलोचं पॅकेजिंग आहे 250 रुपये. हो. आणि जर किलो मध्ये एकदम घेतली किलोमध्ये जर घेतलात ना तर तुम्हाला 900 रुपयापर्यंत मी देऊ शकतो. आणि प्रत्येकाला वाटतं की कोकमचा रेट थोडा जास्त आहे. अच्छा. पण कोकमचा रेट जास्त नाही आहे. त्याच्यामधला फरक सांगतो तुम्हाला मी. आता बऱ्याच जणांना माहिती असेल की रत्नागिरीच्या पुढचे जे आहेत ना त्याला काय म्हणतात ते, आपण जे आगुळ म्हणतो ना, आगुळ. 3 आगुळ लावलेली आहेत, 4 आगुळ लावलेली आहेत, तर त्याला ते फुटी म्हणतात. फुटी. अच्छा. 4 फुटीची आहेत, 3 फुटीची आहे, 2 फुटीची आहे, अशा टाईपचं. बरं. तर ते जे असतं ना ते जर सुकं असेल कोकम त्यामध्ये तर ते कमी रेटमध्ये असतं. आता ही आमची 3 ते 4 आगळ लावलेली आहे. अच्छा. त्याच्यामुळे ती सोलकडीसाठी वापरतात किंवा इतर फिश मध्ये वापरतात. नक्कीच. त्या टाईपची कोकण आहे ती. आणि स्पेशली की आम्ही ही मार्केटमधून नाही घेत, कारण मार्केटमध्ये कशी मिळतील काय मिळतील. बरोबर. त्याच्यामुळे ही शक्यतो आम्ही घरी बनवतो. अच्छा. ही जी कोकम आहे हे तुमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे? स्वतःचं प्रोडक्शन आहे. आणि वाटत असेल लोकांना की एवढं प्रोडक्शन तुम्ही स्वतःच घरी कसं करता, तर माझ्या बाबांनी बागेमध्ये आमच्या 550 कोकमची झाडं लावलेली आहेत. अरे वा. तुम्हाला वाटल्यास मी दाखवू शकतो ती माझ्या व्हिडिओमध्ये, तुम्ही नंतर कधीतरी मी तुम्हाला दाखवीनच. तर ती 4 वर्षापूर्वी लावलेली होती. अच्छा. त्यातली आता अर्धी अधिक धरायला लागली आहे. अच्छा. आता तुम्हाला अजून 2 वर्षांनी माझ्याकडे हवी तेवढी मिळतील. आता मी ह्यावेळी काय केलं, मी काही दिवसांपूर्वी एक रील टाकलेली गावठीवर, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये पण मी दाखवलंय की आम्ही मागे जे स्लॅबवर आमच्या सुकत घालतो ना ते सगळं त्या रील्स मध्ये दाखवले. अच्छा. तर इन्स्टा पेजचं नाव काय आपलं? गावठीवर. ओके. गावठी स्क्रीनवर आलं असेल खाली. नक्कीच. गावठी. तर त्याच्यामध्ये ती कोकमची रील आहे. अच्छा. आयडी पण आहे त्याचा. ओके. तर तुम्ही तिथे बघू शकता की कोकम कशा प्रकारे तयार केलं जातं ते. नक्कीच. हा. तर त्याच्यामुळे ही जी क्वालिटी आहे ना ही घरगुती क्वालिटी आहे. आणि आतापर्यंत ते 1 लाख क्रॉस झाले त्याचे व्ह्यूज. त्याच्यामुळे काय झालं की ऑर्डर भरपूर आल्यात. आणि जे पहिला लॉट केलेला, दुसरा लॉट केलेला, तिसरा लॉट, असे लॉट मध्ये आम्ही केलेले 20-20, 40-40 किलोची सगळी संपली. आणि स्टॉक मध्ये आहेत अजून कोकम, पण ती पॅकिंग करायची आहेत. आता आहेत आपल्याकडे पॅकिंग केलेली ठराविक, नक्कीच, जी या टाइप मध्ये येतात. ओके. असं पॅकिंग करून तू बॉक्स करून पाठवतो. दुसरं आपल्याकडे आता कोकम आगळ पण आहे. हा काय. ओके. हा आहे कोकम आगळ. अच्छा. प्रत्येकाला असं पण एक प्रश्न असतो प्रत्येक ऑर्डर मध्ये की आगळ जाड आहे का तुमच्याकडे. अच्छा. ऍक्च्युली जाड जो आगळ असतो ना तो मार्केटमध्ये कोण विकत नाही, तो घरगुती असतात. तुम्ही कुठेही मार्केटमध्ये गेलात तरी तुम्हाला थिकनेस ही मिळणार आगळची. आणि ह्यामध्ये ना काहीही मिक्स केलेलं नाही, हा आगळच आहे. बरोबर. आणि त्याच क्वालिटीचा आगळ आहे. तुम्हाला जो जाड पाहिजे ना त्याच क्वालिटीचा आगळ आहे हा. बरोबर. त्याच्यामध्ये अजिबात काही मिक्स केलेलं नाही. बरोबर. फक्त जाड आगळ काय करतात ते की जी घरी कोकम करतात ना त्यांच्याकडे जो आगळ असतो, मी तुम्हाला दाखवतो. एक माझ्याकडे आहे घरगुती. ओके. इथे आहे हा बघा ठेवलेला. हा हे थिकनेस आहे बघा, थोडासा जाड आहे तो. असं व्हिडिओ तेवढं कळणार नाही, समजणार नाही, पण हा थोडा जाड आहे त्याच्यापेक्षा. अच्छा. मी तो दाखवण्यासाठी म्हणूनच इथे ठेवलाय. अच्छा. घरगुती. हे पण आपलं घरगुतीच आहे प्रोडक्शन. ओके. हो. तर आता आपण आगळ बघितलं. आगळ काय लिटर आहे आपल्याकडे? आपल्याकडे आता 300 रुपये लिटर ह्याची किंमत आहे. ओके. 300 रुपये लिटर. हे अर्धा लिटरची बॉटल आहे. ओके. आता आगळ झालं. आता आपण येऊया तेल तुपाकडे. तर तेलामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत आपल्याकडे? तेलामध्ये हा एकच प्रकार आहे, खोबरेल तेल. अच्छा. हे पण घाण्यावर काढलेलं आपल्या इकडचंच तेल आहे. ह्याच्यासाठी जो नारळ वापरलाय हा आपला गावठी नारळ आहे, बागेतला आमच्या नारळ. अच्छा. ओके. कोल्ड प्रेस आहे. त्याच्यानंतर तूप पण ऍक्च्युली काय आहे की तूप आपल्या इकडेच एक डेअरी आहे. अच्छा. त्या डेअरी मधलं तूप आहे. अच्छा. पण तुपाची आजपर्यंत ना कंप्लेंट आली आहे, कारण याचा रिपोर्ट सुद्धा केलेला आहे. याची जी टेस्ट असते ना, बरोबर, म्हणजे जे रिपोर्ट करतात त्याची, बरोबर, लॅबमध्ये जाऊन टेस्ट, बरोबर, तशी टेस्ट वगैरे केलेली आहे. अच्छा. त्यानंतर ज्यांच्याकडून घेतो त्यांचा इथे पॅकिंग FSSI नंबर सुद्धा आहे. अच्छा. इथे तो पण आपण मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर इथे खाली माझा पण आहे. अच्छा. ओके. तर हे गाईचं तूप आहे. असं आपल्याकडे म्हशीचं सुद्धा तूप मिळतं. ओके. तूप जितक्या लोकांनी नेलंय ना त्यांचे रिपीट ऑर्डर आहेत, भरपूर रिपीट ऑर्डर. एक नंबर क्वालिटीचं तूप आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये पण काही तुम्हाला कुठच्याच प्रोडक्ट मध्ये भेसळ मिळणार नाही. एवढ्या चांगल्या क्वालिटीचे आपल्याकडे. तूप काय रेट आहे आजचा? हे आजचा 1000 रुपये आहे. 1000 रुपये किलो. ओके. आता पुढे आणखीन काय प्रोडक्ट आपण बघायला मिळतील? हे काजूगर सुद्धा आहे ते बघा. अच्छा. हे जे काजूगर आहेत ना हे खारे काजूगर आहेत. अच्छा.
तू प्रत्येकाला वाटेल. अच्छा हा ओके. खारे सालवाले खारे सालवाली खारे. सालवाले खारे आहेत. हे पाकळी काजू आहेत. ओके. हे काय रेटने आहेत पाकळी काजू? त्याच्यावर असेल बघ. हा 180 रुपये 200 ग्रॅम आजचा रेट आहे. ओके. त्याच्यावर 250 रुपयाचा आहे 200 ग्रॅमचा. पण अच्छा पॅकिंग आता जस्ट केलंय. ओके ओके. त्याच्यानंतर मगाशी जो आपण हा खारा दाखवला हा काय रेटने आहे? 250 रुपये 200 ग्रॅम. 200 ग्रॅमचा. ओके इथे पॉलिश काजू आहे. ओके. नॅचरल काजू आहे. हा पॉलिश काजू काय पडतो? 200 रुपये. 200 रुपये ना. ओके 200 रुपये 200 ग्रॅम. हा 180 रुपये. ओके. म्हणजे थोडक्यात 900 रुपये आणि 1000 रुपये किलोचा भाव आहे. तर काजूगर मध्ये पण आपल्याकडे बरेच व्हरायटी आहेत आणि जे काजूगर मध्ये जे फ्लेवर्स आहेत ते कुठले कुठले फ्लेवर्स आहेत आपल्याकडे? आपल्याकडे हे सध्या खारे काजू दोन्ही प्रकारचे म्हणजे ओके. पॉलिश पण आणि नॅचरल पण. हा दोन्ही प्रकारचे खारे काजू. मसाला काजू, नॅचरल काजू, मसाला काजू. बरं. म्हणजे 1 2 3 4 5 6 प्रकारचे आपल्याकडे आहेत. ओके. काजू लाडू सुद्धा मिळतात आमच्याकडे. अच्छा. म्हणजे काकांची फॅक्टरी आहे आपल्या. अच्छा. ज्याचा बरोबर. ज्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. बरोबर. चॅनलवर आहे मागे केलेला. त्यामध्ये पण मीच ते सगळी माहिती दिलेली थोडी. बरोबर बरोबर बरोबर. तर ती आपली फॅक्टरी आहे आणि त्याच्यामधलेच हे प्रोडक्ट आहेत. काजू लाडू सुद्धा आहेत पण ते ऑर्डर प्रमाणे देतात बनवून कारण ते जास्त ते टिकत नाही पॅक केल्यानंतर. बरोबर. त्यामुळे जेव्हा ऑर्डर असेल त्यावेळी ते बनवून दिले जातील. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये आपल्याकडे काय काय? मसाल्यामध्ये 2च प्रकारचे मसाले आहेत. एक मालवणी मसाला आणि एक मच्छी मसाला. अच्छा फिश करी मसाला. फिश करी मसाला हा मच्छी मसाला आहे. ओके. याचा काय रेट आहे? याचा रेट 850 रुपये. अच्छा अच्छा 850 रुपये किलो. आणि हा? आणि याचं त्याच्यावर लेबल असेल बघ. ओके मालवणी मसाला. ओके 200 पाव किलो मध्ये पॅकेजिंग येत आहे. ओके ओके ओके. पाव किलो. नाईस. घरगुतीच आहेत आपले. अच्छा घरगुती आहे. हे झालं मसाले. आता हळद ही आपली गावठी हळद आहे. 1 नंबर गावठी हळद. अच्छा क्वालिटी प्रोडक्ट. ओके. हे रिपीटेड कस्टमर आहे त्याचे? कस्टमर. आणि एक म्हणजे असे पाव किलो वगैरे नाही आहे ते. रिपीटेड कस्टमर 5-5 किलो 10-10 किलो असे मागवलेले आहेत माझ्या. अच्छा 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 अच्छा. म्हणजे बऱ्याच जणांचे दुकानात पण विकली आहेत. अच्छा रिसेल साठी लोक घेतात. पण घरगुती मागवताना सुद्धा आता कोण कोण काय करतात मला विचारतात की तुझ्याकडे कमीत कमी सॅम्पल किती ग्रॅमचं आहे. बरं. तर तू बघितलेस आता हे 200 ग्रॅमचं हे पाव किलोचं असं आहे. ते पहिले सॅम्पल साठी छोटं पॅकेट पॅकेट मागवतात. बरं. पण त्याच्यानंतर मागवताना त्यांची ऑर्डर ही मोठी असते. नक्कीच नक्कीच. तर त्याच्यानंतर आणखीन काही छोटे छोटे प्रोडक्ट आहेत. टोटल आपले 60 प्रोडक्ट आहेत. त्याच्यापैकी काही दाखवता येतील ते आपण दाखवू. इथे ना तुला जास्तीत जास्त प्रोडक्ट हे पॅकेजिंग मध्ये ठेवलेले आहेत. बाकीचे सुद्धा प्रोडक्ट आहेत ना काय काय तर ते कसं आहे माहितीये ऑर्डर प्रमाणे आम्ही पॅक करून देतो. बरोबर. हे कसे आहेत की हे खराब होणार नाहीये का. बरोबर. त्याच्यामुळे किती पण राहू शकते. हे सगळे प्रोडक्ट आहेत ते किती पण राहू शकतात. बरोबर बरोबर. काही काही प्रोडक्ट आपल्या त्या जो नंबर आहे स्क्रीनवर त्याच्यावर तुम्ही कॅटलॉग बघू शकता. त्यामध्ये बरेचसे प्रोडक्ट काही सिझनेबल पण आहेत. म्हणजे आंबे म्हणा किंवा ओले काजू म्हणा. अच्छा ते सीझनला तू अवेलेबल करू शकतो. मी ते पण त्याच्यामध्येच काउंट केले. म्हणजे लोक तुझा नंबर वर्षाचे 12 महिने सेव्ह करून ठेवू शकतात. आणि जे काही सीझनल एकही मला कस्टमर असा मिळालेला नाहीये की ज्याने माझ्याकडे कंप्लेंट केली आहे की हे तुमचं बरं नाही किंवा हे तुमचं चांगलं नाही किंवा चांगलं टचवूड चांगलं. प्रत्येकाने रिपीट ऑर्डर दिलं. हे काय प्रोडक्ट आहे आपल्या समोर? हे तिळकूट म्हणतो ना आपण. तिळकूट त्याचे तीळ आहे ते. अच्छा तिळकुटाचे तीळ. तीळ म्हणतात. ओके. कशासाठी वापरतात हे? तिळकूट जे भाकरी सोबत खातात ना. चटणी करण्यासाठी. ओके. तिळाची चटणी करतात ना. बरोबर. ते तीळ आहेत त्या. बरोबर बरोबर. ते सुद्धा आपल्याला 300 रुपये किलो प्रमाणे मिळतात. दुसरी गोष्ट काय? तिरफळ आहे. ओके. हे फिश मध्ये वापरतात ना. नक्कीच 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 नक्कीच. आणि महत्वाचं म्हणजे हे ना सीडलेस आहेत बघ. अच्छा सीडलेस आहे. म्हणजे त्याचे बिया जे असतात ना ते काही उपयोगाच्या नाही आहेत. त्याच्यामुळे काढून टाकतो आम्ही. अच्छा. आणि नुसती तिरफळ तू देतोस. काय रेट आहे आजचा? आताचा 800 रुपये किलो आहे. 800 रुपये किलो. तुम्हाला 100 ग्रॅम पण मिळू शकतं. 80 रुपये 100 ग्रॅम. आणि 100 ते 200 ग्रॅम पण आपल्याला खूप होतात कारण ही काय भरपूर टाकावी नाही लागत. नक्कीच नक्कीच. थोडी थोडी टेस्ट साठी टाकतात. बरोबर बरोबर. आणखीन खायली काय प्रोडक्ट आहेत आपले? खायचे प्रोडक्ट आता इथे ना ही मिरची सुद्धा आहे. ताक मिरची म्हणतो आपण. अच्छा ताक मिरची. ओके. सांडगी मिरची आहे. ताक मिरची आहे. अच्छा हे सुद्धा आहे. त्याच्यानंतर काही बेकरी प्रोडक्ट सुद्धा आहेत आपल्याकडे. अच्छा. जे तिथे खाली ठेवले पॅकिंग केलेले नाहीयेत. ओके. मालवणी खाजं म्हणा. आता फणसाचे घरे आहेत. हा हा हा. हे तुम्ही इथे बघू शकतास. ओके. हे तळघरे. हा तळलेले घरे. हा हा. हे मालवणी खाजं आहे बघा. अच्छा. हे मालवणी खाजं पण तू पार्सल करून देऊ शकतो? पार्सल करतो. हो हो. ओके ओके ओके. मालवणी खाजं. त्यानंतर ही
शेव आहे, लाल शेव म्हणतो. अच्छा, हे पण प्रोडक्ट आहे तुझ्याकडे? हे पण प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये चिवडा बिवडा काय आहे? चिवडा पण आहे. चिवडा आता इथे नाही आहे पॅकिंग मध्ये, पण चिवडा आहे आपल्याकडे. लाल शेव, पिवळा शेव, फरसाण आहे. अच्छा, फरसाण एक नंबर ओरिजिनल. म्हणजे तुम्ही एकदा जर टेस्ट केलात ना, आता मी एकाला पाठवलेलं रत्नागिरीला, तो आमचाच रिलेटिव्ह होता, माझाच मामा होता. ओके. त्याने मागवलेलं माझ्याकडून. बरं. तो बोलला की बॉक्स फोडल्याच ते सगळं संपलं. अच्छा, म्हणजे एवढं चांगलं टेस्टी आपल्याकडे हे प्रोडक्ट आहेत. हे पण सुद्धा बरोबर. लाल शेव, पिवळा शेव किंवा इतर बेकरीचे प्रोडक्ट आहेत ना, नक्कीच सुद्धा आपले एकदम टेस्टी आहेत. तर तसं बघायला गेलं तर आता आपण फार कमी प्रोडक्ट दाखवलेले आहेत, पण ज्याला जे काही कोकणातलं खावंसं वाटतं ते तू अवेलेबल त्या लोकांसाठी करून देऊ शकतो. तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ना, माझं जास्तीत जास्त लांब पार्सल लंडनला गेलंय. अच्छा. हा, ते पण आपले आंबे, हापूस आंबे, त्यानंतर तूप सुद्धा गेले आपल्याकडून. अच्छा, लंडनला. तुम्हाला खोटं वाटेल, पण ज्यांना जर खोटं वाटत असेल त्यांनी मला व्हॉट्सअप करायचा, मी त्याला स्क्रीनशॉट पाठवू शकतो त्यांच्या चॅटिंगचा. अच्छा, मग असं म्हणजे +44 असं आलेलं. बरोबर. त्याच्यामुळे मला तो फ्रॉड वाटला, म्हणून मी तो कॉल जवळजवळ आठवडाभर उचलला नव्हता. बरं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी व्हॉट्सअपला मला जेव्हा कार्ट करून टाकले की हे आम्हाला पाहिजे म्हणून, तेव्हा नंतर मी तो हे घेतला. नक्कीच. मी पाठवला नाही, मी गोव्यामध्ये पाठवलं रिलेटिव्ह कडे, आणि रिलेटिव्हने त्यांच्या तिकडून बरं. आणि तिथून नंतर मग त्यांनी मला रिप्लाय दिला की 1 नंबर प्रोडक्ट आहे. नक्कीच. ते पार्सल होतं जवळजवळ काहीतरी 6-7 हजाराचं, आणि त्यांना डिलिव्हरी चार्जेस लागला 12,000 रुपये. बापरे. म्हणजे तेवढे सुद्धा लोक आपल्या कोकणी प्रोडक्टचे चाहते आहेत. नक्कीच. दिल्लीमध्ये पण मी आता सुकी मच्छी पाठवली. मी ऍक्च्युली पाठवत नाही, कारण सगळेच नॉनव्हेज नसतात, व्हेजिटेरियन असतात, किंवा बॉक्स मध्ये जर ते सुकी मच्छी वगैरे टाकली तर त्याला वास येतो. त्याच्यामुळे मी नाही पाठवू शक्यतो. पण ते एकदमच आग्रह करायला लागले की नाही आम्हाला पाठव म्हणून, तर मी दिल्लीमध्ये पण सुकी मच्छी सुद्धा पाठवली आहे. नक्कीच. असं नाही की लिस्ट मध्ये माझ्या आहे तेवढंच मिळेल तुम्हाला, त्याच्याशिवाय पण मिळेल, पण जे अवेलेबल असेल ते तुम्हाला मी नक्कीच ऑल ओव्हर इंडियामध्ये पाठवू शकतो. सो खूप छान माहिती मिळाली अक्षय, आणि खरंच लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची गरज असं नाही म्हणता येणार, पण एक आवड आहे, आणि आपल्या कोकणातले प्रोडक्ट लोकांना आवडतात म्हणून ते कुठेही मागवतात. तर नक्कीच हे गावठी प्लॅटफॉर्म तू त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत, त्याच्याबद्दल तुझे सर्वप्रथम आभार. आणि नक्कीच या व्हिडिओद्वारे जास्तीत जास्त लोक तुझ्याशी कनेक्ट करतील अशी आपण आशा करूया. तुला आणि तुझ्या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, काही कामानिमित्त अक्षयकडे आलेलो, आणि मग अक्षयला सांगितलं की अक्षय, तू हा जो व्यवसाय चालू केलेला आहे तू तुझ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, युट्यूब, इन्स्टाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतच आहेस, पण माझं काहीतरी तुझ्या व्यवसायाला एक सहकार्य म्हणून आपल्या चॅनल थ्रू आपण हा तुझा व्यवसाय हा लोकांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, हे व्यवस्थित पॅकेजिंग केलेले जे प्रोडक्ट आहेत किंवा इकडल्या शेतकऱ्याकडनं खरेदी केलेले प्रोडक्ट आहेत, हे जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर व्हिडिओमध्ये देखील आपण नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहोत. तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून, संपर्क करून याच्याशी हे प्रोडक्ट घर बसल्या मागू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.